जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिवरायांचे विचार आणि आजची परिस्थिती बघूया. तर पहिलं, महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता. बलात्कारी लोकांना पेढे खाऊ घातले जात आहे, माळा घातल्या जात आहे. आसाराम सारखा बलात्कारी पॅरोलवर बाहेर येतो तर त्याच्यावर फुलं उधळली जात आहे. महाराष्ट्रातून एनसीआरबीच्या डाटानुसार 50-55 हजार महिला गायब आहे. दुसरं, शेतकऱ्याचं, बळीराजाचं, कष्टकऱ्याचं हित. कुठेही हित, कुठेही सोयीसुविधा. टॅक्स लावा, कर्जमाफी देऊ नका, हमी भाव तर सोडा हो, लावलेला जो खर्च आहे का त्याचा मोबदला पण परत येत नाही. पीक विम्याचा पैसा, इतका तुटपुंजा पैसा देतात त्या पीक विम्यामध्ये, तर भिकाऱ्यासारखं कागद घेऊन उभं राहावं लागतं तिथं. तिसरा, जाती आणि धर्माचा भेद नाही, परंतु हे जाती जातीत भांडण लावणार, धर्मात भांडण लावणार, आपल्याला सांगणार लव जिहाद झाला म्हणून. मग लव जिहादवर कायदा आणा, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या ना. परंतु त्या किल्ल्याला व्यासपीठावरून आरडायला भुकायला सोडून देणार आणि मोकळे होणार. आम्हाला सांगणार पोरं पैदा करा, 5-5, 9-9 पोरं पैदा करा आणि तुम्ही बायको सोडून पळून जाणार. चौथा, प्रशासन व मंत्रिमंडळ. काय अवस्था आहे आजच्या प्रशासनाची? भ्रष्टाचार चालू आहे मंत्रिमंडळामध्ये, भ्रष्टाचारी आहे, बलात्कारी आहे, डान्सबारवाले आहे. पाचवं, कल्याणकारी राज्य. कल्याण कोणाचं करते? अदानीचं, अंबानीचं, बिल गेट्सचं. याच्यावर तर व्हिडिओ आणणार आहे बिल गेट्सवरती. ट्रम्पचं कोणाचं कल्याण करताय? असे निर्णय घेतले जातात की ह्या लोकांनाच फायदा पोहोचतोय. शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं की अर्थव्यवस्थेवर बोजा वाढतो आणि यांचं वाला माफ केलं की सगळं काही ठीक राहतं. अजूनही खूप काही गोष्टी आहे ज्या बोलता येऊ शकतात, परंतु आता शिवरायांचं व्यक्तिमत्व जे ते कसं होतं, तेच तर्रार, शालीन आणि एक शौर्याची वेगळी झलक त्याच्यातून दिसत होती. पण यांना बघितलं का? क्रूर, अन्यायी, अत्याचारी आणि असे छल कपटणे बरपटलेले दिसते. कॉमेंट करा, तुम्हाला हे राज्य करते हे कोणत्या विचाराचे वाटतात? शिवरायांच्या विचाराचे का मुघलांच्या विचाराचे?